शेतातील बोरमधून येत होता ओरडल्यासारखा आवाज. मोटार बाहेर काढताच घडलं महाभयंकर. नांदेडमधील घटनेने देशभरात खळबळ. शेतकरी घाबरले, विश्वास बसेना. रात्रीची वेळ होती. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एका शिवारात सगळं नेहमीसारखंच शांत होतं. थंड हवा, दूरवर पिकांची हलती पाती आणि मध्येच कुठेतरी कुत्र्याचं भुंकणं. पण त्या रात्री काहीतरी वेगळंच होतं. शेताच्या मधोमध असलेल्या बोरकडून अचानक विचित्र आवाज येऊ लागला, ओरडल्यासारखा. करून कधी थांबणारा, कधी पुन्हा सुरू होणारा. सुरुवातीला कुणालाच फारसं लक्ष गेलं नाही. रात्री असे आवाज येतातच असे समजून सगळे आपापल्या घरात राहिले. पण आवाज काही थांबेना. उलट जशी जशी रात्र पुढे सरकत गेली तसा तसा तो आवाज अधिकच अस्वस्थ करणारा वाटू लागला. जणू बोराच्या आत कुणी अडकून मदतीसाठी हाक मारत आहे असा भास होत होता. काही शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली, तरीही कुणी एकट्यानं बाहेर पडण्याचं धाडस केलं नाही. सकाळ झाली आणि उजडल्यानंतर शेतकऱ्यांनी शिवाराकडे वाट धरली. काल रात्री ऐकू आलेल्या आवाजाबद्दल चर्चा सुरू झाली. काहींनी बोराजवळ जाऊन पाहायचं ठरवलं. मोटार सुरू करण्याचा प्रयत्न झाला, पण मोटार चालूच होईना. मग मोटार बाहेर काढण्याचा निर्णय झाला. दोरी साधन आणली गेली. हळूहळू मोटार वर ओढली जात होती. प्रत्येकाच्या मनात काल रात्रीच्या त्या आवाजाचं गूढ घोळत होतं. मोटार वर येत असताना आजूबाजूला कमालीची शांतता होती आणि तेव्हाच मोटार पूर्ण बाहेर येतात समोरचं दृश्य पाहून सगळे स्तब्ध झाले. कुणाच्याच तोंडून शब्द निघेना. काही क्षण तर कुणालाच समजलं नाही की नेमकं काय पाहतोय आपण. मोटारला जोडलेला केबल पूर्णपणे कापलेला होता. तांब्याच्या जाडजूड केबल गायब. मोटारचं स्टार्टर फोडलेलं. बोराच्या आत जे विचित्र आवाज येत होते ते कुठल्याही जीवाचे नव्हते, तर कापलेल्या केबलमुळे, तुटलेल्या भागामुळे निर्माण झालेल्या घर्षणाचे आवाज होते. थोड्याच वेळात आणखी शेतकरी जमा झाले आणि धक्क्यावर धक्का बसत गेला. एकट्या या शेतातच नाही तर आसपासच्या अनेक शेतातील मोटारींचे केबलही कापले गेले. कुठे 50, कुठे 70 फूट लांबीचा केबल चोरीला गेला. हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. हे एखाद्या शेतकऱ्याची चूक नव्हती, ही नियोजित चोरी होती. एकाच रात्री अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी संपूर्ण शिवारात धुमाकूळ घातला. रब्बी हंगाम सुरू होता. गहू, हरभरा, ज्वारीसाठी पाणी देण्याची अत्यंत गरजेची वेळ आणि नेमक्या त्याच काळात मोटारी बंद पडल्या होत्या. लाखो रुपयांच्या तांब्याच्या केबलच्या तारा, केबल हा गायब झालेला होता. जसं जसं सकाळ पुढे सरकत होती तसं संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं. काल रात्री ऐकू आलेला तो आवाज आता सगळ्यांना स्पष्ट आठवत होता. त्या आवाजानं ज्या भीतीचं सावट पसरवलं होतं त्यामागचं सत्य वेगळंच निघालं. शेवटी स्पष्ट झालं की ओरडल्यासारखा वाटणारा आवाज कुणाच्या जीवाचा नव्हता, तर शेतकऱ्याच्या मेहनतीवर रात्रीच्या अंधारात चाललेला चोरट्यांचा घाला होता. आणि त्या एकाच रात्री हिमायतनगर तालुक्यातील त्या शिवारात अनेक शेतकऱ्यांच्या पाण्याचा श्वासच कुणीतरी कापून नेला होता.